नमस्कार, DGW न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार यांच्याकडून ज्या ठिकाणाहून पार नदीवरून पाण्याचा उगम होतो त्या ठिकाणावरून आपण सविस्तर माहिती घेतली, असे वेगवेगळे एपिसोड्स केले। परंतु आज ज्या ठिकाणाची किंवा ज्या क्षणाची येवलेकर आतुरतेने वाट बघत होते तो क्षण म्हणजे डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचेल की नाही पोहोचेल याबद्दलच्या चर्चा आणि त्या सगळ्या चर्चांना उत्तर देणारा क्षण म्हणजे डोंगरगावच्या बंधाऱ्यात या ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचले। मंत्री भुजबळ यांच्या हस्ते या ठिकाणी पाण्याचं जलपूजन होणार आहे। या आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी गेली अनेक वर्षानुवर्ष जो काही लढा दिला त्याला आज यश आलंय, तर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे किंवा त्यांच्या काय भावना आहेत। 2016 पासून आणि साहेबांनी 2004 पासून जो काही लढा दिला त्या लढ्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि संपूर्ण म्हणजे यामध्ये गेल्या काही काळामध्ये 1-2 चाचण्या झाल्या आणि तिथे जे अपयश आलं होतं, अपयश कोणत्याही कामामध्ये अपयश आल्यानंतरची भावना आणि आज संपूर्ण यश मिळाल्यानंतरची भावना काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, खरं म्हणजे आज आमच्या येवलेकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे। तो भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक क्षण आमच्या येवलेकरांच्या जीवनात या ठिकाणी आलेला आहे। तो आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही, कारण आज आमच्या बापाच्या डोळ्यात, आमच्या मायमाऊलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत आणि तो आनंद कोणत्याही प्रकारे आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही। राहिला प्रश्न, आपण म्हणालात की काही वेळेस पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी अपयश आलं। अपयश कधीच आलं नाही। कालव्याची जेव्हा चाचणी झाली 2019ला जेव्हा चाचणी झाली, भुजबळ साहेबांनी चाचणी घेतली तेव्हा पहिल्या प्रयत्नात मांजरपाड्याचं पाणी पुणेगावला आलं, पुणेगावचं पाणी दरसवाडीला आलं आणि दरसवाडीतून सोडलेलं पाणी 42 किलोमीटर या ठिकाणी येवला तालुक्यापर्यंत आलं। आणि कोणताही कालवा हा चाचणी घेतल्यानंतर कळतं की याच्यामध्ये भविष्यात काय अडचण आहे। 2019ला चाचणी घेतल्यानंतर भुजबळ साहेबांच्या ध्यानात आलं की जोपर्यंत आपण या कालव्याचं कॉन्क्रिटीकरण करत नाही तोपर्यंत या कालव्याला पाणी जाणार नाही। कारण आमची अपेक्षा येवलेकरांची पाण्याची ती अशी आहे की हे पाणी आल्यानंतर हे पाणी सगळे बंधारे भरून झाले पाहिजे आणि भुजबळ साहेबांनी त्या दृष्टीने कालव्याचं कॉन्क्रिटीकरणचं काम करून या ठिकाणी इतक्या मुबलक प्रमाणात पाणी आणले, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय की हा तालुक्याचा हा दुष्काळी भाग जेव्हा आमचं वाळवंट झालेलं आहे हा सुजलाम सुफलाम झालेला आम्हाला दिसतोय। या कालव्याला जेव्हा पाणी येत होतं साधारणतः एक 3-4 दिवसाचा कालावधी गेला, ज्यावेळेस पाणी ज्या ठिकाणी पोहोचत होतं त्या ठिकाणी लोक रात्री बेरात्री स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून महिलांचं जलपूजन करत होते, आपला आणि भुजबळ साहेबांच्या नावाचा जयघोष करत होते, त्यांचे आभार मानत होते आणि आपले सत्कार करत होते। त्या लोकांच्या भावनेकडे कसे आपण बघतो? मी मगाशीच म्हणालो की खरं म्हणजे आनंद व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाही की भुजबळ साहेब हे आमच्या भागाचं दैवत झालेलं आहे। या ठिकाणी आमच्या राहणीमानात, आमच्या जीवनात आम्ही भोगलेले जुने दिवस, आम्ही किती गरिबी भोगली आहे पाण्याअभावी हे आम्हाला माहीत आहे। आमच्या आईबापाने काय दिवस काढले हे आम्हाला माहीत आहे आणि भुजबळ साहेबांनी पाणी आणल्यामुळे पिढ्यानपिढ्या आमच्या मुलांचं भवितव्य, आमच्या तरुणाईचं भवितव्य हे किती सुंदर होणार आहे, किती आरामात जाणार आहे। याच्यामुळे भुजबळ साहेब हे आमच्यासाठी दैवत आहे आणि येणाऱ्या काळात घराघरामध्ये निश्चितच प्रत्येकाच्या घरात भुजबळ साहेबांचा फोटो या येवला मतदारसंघात लागलेला दिसेल। आता हे जे काही यश मिळालं आपल्याला, हे मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं आहे आणि माणसाच्या अपेक्षा हे कधीच संपत नाही। आता तमाम येवल्या मतदारसंघातील लोकांच्या आपल्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षांना येणाऱ्या काळात आपण कशा प्रकारे न्याय देऊ शकाल? नाही, भुजबळ साहेब हे असं नेतृत्व आहे, हे महाराष्ट्राने सगळ्यांनी बघितलेलं आहे। या मतदारसंघातल्या एक आशावादी ठराविक काही लोक सोडले तर पूर्ण मतदारसंघाला वाटत होतं की या कालव्याला कधीही पाणी येऊ शकत नाही। हा प्रत्येकाचा म्हणलेल्या 50% लोकांना असं वाटतंय की या कालव्याला पाणी आलं नाही, आपण हे स्वप्न बघतोय। इतका कालावधी लागल्यामुळे या लोकांच्या त्या निश्चितच भावना होत्या, तरी देखील भुजबळ साहेबांनी या कालव्याला पाणी आणून दाखवलं। त्यामुळे साहजिकच लोकांना जी नवी नवी स्वप्न पडत असतील, भुजबळ साहेबांचं नेतृत्वच असं आहे की कोणतीही गोष्ट या मतदारसंघातल्या लोकांसाठी ते शक्य करून दाखवू शकतात। तर हे होते डॉक्टर मोहनबापू शेलार, जे
या कालव्याच्या सुरुवातीपासून ह्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय होते, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मेहनत घेतली होती आणि आज त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ मिळालं आहे असंच आपण म्हणू शकतो. DGW न्यूज मीडियासाठी किरण ठाकरे, येवला.